नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. आज आपण पाहिलं तर भारताची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे. पण लोकसंख्या ही ऍक्च्युली एखाद्या देशासाठी नक्कीच एक ऍसेट सारखं काम करतं. पण हे तरच काम करणार आहे जर त्यांसाठी रोजगार जर उपलब्ध असतील. अदरवाईज ते एक लायबिलिटी किंवा बर्डन म्हणून काम करत आहे. बरोबर. आज भारतामध्ये लोकसंख्या जेवढी आहे पण त्या मानाने जर आपण रोजगार जर पाहिलं एम्प्लॉयमेंट जर पाहिलं तर तेवढं नाहीये. अनएम्प्लॉयमेंटचा रेट आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की हा जास्त आहे म्हणून. यामागे एक कारण काय? तर बघा, वन ऑफ द रिझन हा सांगितला जातो की कोणत्याही देश जर तुम्ही पाहिला, जर डेव्हलप देश कोणतेही जसं बघा की युरोपमधील कंट्रीज आहे किंवा अमेरिका आहे, कोणताही देश जर असेल तर त्यामध्ये ऍग्रिकल्चर इकॉनॉमी आधी असते. आणि जसा तो डेव्हलप होत जातो तसा ऍग्रिकल्चर वरून त्याची इकॉनॉमी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर जास्त डिपेंडेंट असते आणि मग सर्व्हिस सेक्टरवर. या सर्वांमध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन आहे किंवा रोजगार आहे तयार करणारा सेक्टर म्हणजे काय तर नक्कीच मॅन्युफॅक्चरिंग आहे. पण आता भारतामध्ये झालंय काय? भारताने डायरेक्ट जम्प केलं ऍग्रिकल्चर वरून सर्व्हिस सेक्टरवर. आज भारतामध्ये सर्व्हिस सेक्टर हा खूप मोठा आहे. आय टी सेक्टर बघा, अख्ख्या जगामध्ये टॉपला आहे. बीपीओ सेक्टर पहा, अख्ख्या जगामध्ये टॉपला आहे. बरोबर. म्हणजेच काय की भारताने मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे तो स्किप केला आणि डायरेक्ट सर्व्हिस सेक्टरवर जम्प केलंय. त्यामुळे भारतामध्ये ही रोजगाराची प्रॉब्लेम आहे तो आहे. तेच आपण चीन काही जास्त फरक तर नाही लोकसंख्येचा मध्ये, पण चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा खूप मजबूत आहे. इव्हन जरी आपण चीनमध्ये आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूच नेमकं की चीन कुठं आहे नेमका मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि भारत कुठं आहे अख्ख्या जगामध्ये. त्या आकड्यावरून तुमच्या क्लिअर लक्षात येईल की हा खूप मोठा एक रिझन आहे अनएम्प्लॉयमेंट जास्त असण्याच्या मागे. राईट. आणि म्हणूनच आता भारताने नीती आयोगने एक मिशन, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन आहे तो तयार करणे किंवा याची एक ब्ल्यू प्रिंट आहे ती तयार करण्यात आली आहे. आज आपण जर पाहिलं पूर्ण जीडीपी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा फक्त 13% हा कॉन्ट्रीब्युट करतोय. आणि 2035 पर्यंत जवळपास त्याला डबल करण्याचा हा आता या मिशनच्या अंतर्गत प्लॅन आहे. जर हा सक्सेसफुली पाहिजे तसा जर प्लॅन जर झाला आणि ते जर एक्झिक्यूट झालं, पाहिजे तेवढी इन्व्हेस्टमेंट जर आली, तर नक्की आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. तुमचे काय विचार आहे नक्की मला चॅट बॉक्स मध्ये टाका. आधी आपण मुद्दा काय आहे, गव्हर्नमेंटने काय प्लॅन केलेले आहेत ते समजून घेऊ. करेक्ट. चला. सो माझा नंबर इथे दिलेला आहे. मी कोणतेही क्वेरीज आहे डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल आणि इथं टेलिग्राम आहे. हा माझा नंबर आहे ज्यावर तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत एमपीएससी किंवा युपीएससी रिलेटेड, मग ते सिलेबस आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे किंवा माझा जसा विषय आहे सायन्स रिलेटेड कोणतेही क्वेरीज आहेत, तुम्हाला कंटेंट हवा आहे, प्रॅक्टिस भरपूर करायची, नोट्स हव्या तरी पण डायरेक्ट कॉल करता येईल. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे, तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे तरी पण याच नंबरला मेसेज करता येईल. आणि जरी बॅच जरी जॉईन करायची आहे तरी पण हाच नंबर माझा नोट करून ठेवा. टेलिग्राम चॅनल नोट करून ठेवा. यावरच माझ्या सर्व सेशनचे अपडेट तुम्हाला इथे येतील. करेक्ट. चला पुढे वळूया आपण. बघा काय सांगितलं मी की नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन, आता याची एक ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली आहे आणि याचा एक मुख्य दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत. दोन ऑब्जेक्टिव्ह तुम्ही थंबनेलवर पण पाहिलं असणार. एक ऑब्जेक्टिव्ह आहे काय तर खूप जास्त प्रमाणात अनएम्प्लॉयमेंट तयार करायचं आहे. जर आपल्याला खरंच विश्वगुरु बनायचं आहे तर ऑब्व्हियस आहे की लोकसंख्या आपल्याकडे आहे म्हणजेच मॅनपॉवर आपल्याकडे आहे, ते त्याला एक ऍसेट म्हणून जर वापरायचं असेल तर त्या सर्वांच्या हातामध्ये जे पण काम करण्या च्या एज मध्ये आहे त्या सर्वांच्या हातामध्ये जर काम असेल तर आपण जास्तीत जास्त प्रोडक्शन करू शकणार आहोत. आणि तिथूनच भारताची इकॉनॉमी अजून जास्त खूप वाढणार आहे. आणि एम्प्लॉयमेंटच असा फॅक्टर आहे की तिथूनच काय तर एखाद्या देशाची जी ग्रोथ आहे ती वाढत असते. आणि पुढे आपण जाऊ आणि तेव्हा लक्षात येईल की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच का एम्प्लॉयमेंट जो आहे तो वाढल्यानंतरच का आपल्याला ग्रोथ येते हे पुढे लक्षात येईलच तुमच्या. बरं, इथून काय होणार की एम्प्लॉयमेंट वाढलं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर मध्ये वाढलं तर जास्तीत जास्त प्रोडक्शन होईल. आणि ऑब्व्हियस आहे की एवढं प्रोडक्शनचं कन्झम्पशन भारतातच होईल असं नाही. इथून काय तर आपण जास्तीत जास्त एक्सपोर्ट करू शकणार आहोत आणि स्वतः सेल्फ रिलायंट होणार आहोत. बरोबर. सो हे दोन मेन ऑब्जेक्टिव्ह या मिशनचे आहेत. अजून काय काय बघा डिटेल समजून घेऊ. आधी आपण समजून घेऊ की नेमकं भारताचा सिनॅरिओ काय आहे, सध्या कंडिशन काय आहे ती समजून घ्या. बघा काय आहे की करंट सिनॅरिओ काय आहे. भारताचा जीडीपी किती आहे, जवळपास 13 ते 14 आहे आणि हा मागच्या दशकांपासून हा सेम याच रेंजमध्ये आहे. 12, 13, 14 याच रेंजमध्ये आहे. आणि हा वाढवून आपल्याला 2035 पर्यंत किती करायचा आहे. 2035 पर्यंत म्हणजे पुढच्या 10 वर्षात समजा हा डबल करायचा आहे, म्हणजे जवळपास 25%चा जवळपास तो व्हायला पाहिजे. खरंच जर परिस्थिती जर पाहिली
तर भारत अख्ख्या जगामध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये फक्त किती कॉन्ट्रीब्युट करतोय? फक्त 2.9. आता चला हा आकडा आपल्याला नाही माहित की नेमका तो जास्त आहे किंवा कमी आहे. कंपेअर करू आपण चीन सोबत, कारण लोकसंख्या तर ऑलमोस्ट सिमिलर आहे. थोडीशी जास्त आहे, थोडा जास्त असायला पाहिजे, पण किती आहे? 10 पट, जवळपास 10 पटीपेक्षा आपण जास्त चीन कॉन्ट्रीब्युट करतोय. आता आपण हे कंपेअर करून लगेच सांगू शकतो की भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पाहिजे तेवढा मोठा झालेला नाहीये. हा, त्याच कंपॅरेटिव्ह जर आपण सर्व्हिस सेक्टर जर पाहिलं ना, तो भरपूर मोठा आहे. पण प्रश्न हा पण आहे की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जर मोठा असेल, हा पण त्याच गतीने जर वाढला, तर नक्की एम्प्लॉयमेंट आहे ते वाढवता येईल. बरं, भारत आणि चीन आपण पाहिले तर सिमिलर 2-4 वर्षाच्या फरकानेच काय तर ते स्वतंत्र झाले. राईट? पण भारतामध्ये हा सेक्टर का कमी आहे? कुठं आपण कमी पडतोय? काय लिमिटेशन्स आहेत? तर बघा, मेन काही लिमिटेशन्स आहेत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर न वाढण्यामागे. एक आहे की लँड आणि इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक्स, की जे जमीन आहे, जमीन तर पाहिजे मोठमोठे कारखाने उभे करण्यासाठी. मग त्यासाठी काही परमिशन्स आहेत, अप्रूव्हल आहे ना, रेग्युलेटरी काही कायदे वगैरे आहेत. हा एक मेन कारण आहे. सोबत काय तर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्या गतीने वाढलेला नाहीये. करेक्ट? नेक्स्ट आहे काय तर वन ऑफ द रिझन काय तर स्किल गॅप. भारतामध्ये पाहिजे तेवढे स्किल्ड वर्कफोर्स आपल्याला मिळणार नाही. म्हणजे लोक तर आहेत, कारखाने समजा की कंपन्या पण रेडी आहेत. पण समजा की कंपन्यांना स्किल्ड वर्कफोर्स आहे, मॅन पॉवर आहे, तेच मिळत नाहीये. बरोबर? मग प्रोडक्शन ऑब्व्हियस आहे, की पाहिजे त्या कंपन्या तेवढ्या मोठ्या होणार नाही, प्रोडक्शन पाहिजे तेवढं होणार नाही. नेक्स्ट, जास्त लॉजिस्टिक कॉस्ट आहे. म्हणजे समजा की दुसऱ्या कोणत्या देशातून भारतामध्ये काही सामान आणलं, तर तो सामान आणण्यासाठी पोर्ट वगैरे आहेत आणि त्या पोर्ट पासून मग अख्ख्या भारतामध्ये पोहोचवण्यासाठी जो खर्च येतोय तो खूप जास्त आहे. मग ऑब्व्हियस आहे की प्रोडक्शनची कॉस्ट आहे ती वाढणार. नेक्स्ट आहे काय तर पॉलिसी फ्रॅगमेंटेशन बिटवीन सेंटर अँड स्टेट. म्हणजेच काही नियम सेंट्रल गव्हर्नमेंटचे, केंद्र सरकारचे वेगळे आहेत, तर राज्य सरकारचे ते काही वेगळे आहेत. त्यामुळे मग एखाद्या कंपन्यांना जर काही एखादी फॅक्टरी उभी करायची आहे, काही प्रोडक्शन करायचे आहे, तर त्यांना बरेचसे काही जे अप्रुव्हल्स आहेत ते घ्यावे लागतात. आणि त्यातही मग काय तर असा वेगवेगळापणा आहे. सेंटरचे वेगळे आहेत, काही स्टेटचे वेगळे आहेत. मग काय तर हे कॉम्प्लिकेशन्स आहेत, अजून वाढतात. आपल्याला सरळ आपण याला असं म्हणू, की या सर्व कारणांमुळे काय होतं, की जे ईज ऑफ डुइंग बिझनेस आहे तो कमी होतो. आणि जेवढा जास्त ईज ऑफ डुइंग बिझनेस असेल, तेवढं ऑब्व्हियस आहे, की कंपन्या चांगल्या रन होतील भारतामध्ये. तेवढी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये होईल आणि कंपन्या मोठ्या होतील, रोजगार तयार होतील. बरोबर? पण ईज ऑफ डुइंग बिझनेस काय तर इथून तेवढा चांगला होत नाहीये. आणि म्हणूनच आता काय तर नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन आहे, तो सरकारने प्लॅन केलाय. याचा ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला एक सांगितलं. 2 ऑब्जेक्टिव्ह होते, की एक आहे काय तर रोजगार तयार करणे आणि दुसरं आहे काय तर आपल्याला इथून एक्सपोर्ट आहे तो वाढवायचा आहे. कसं वाढवायचं आहे? त्यासाठी एक पूर्ण प्लॅन दिलेला आहे. आपल्याला एक लक्षात ठेवा, की ऑब्जेक्टिव्ह काय आहे? की ग्लोबली आपल्याला कॉम्पिटिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी बनवायची आहे. की ग्लोबली आपल्याला कॉम्पीट करता यायला पाहिजे. जसं चीन आहे 31% 32% आहे. भारतापेक्षा 10 पटीने पण जास्त आहे. तर आपल्याला तो कॉम्पिटिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी आपल्याला बनवायची आहे. कसा करता येईल? आपल्याला काही स्पेशलायझेशन करता येईल. रिजनल स्पेशलायझेशन म्हणजेच काय केलं बेसिकली, की बघा की कंपोनंट्स म्हणजे पहिलाच मुद्दा आहे, की क्लस्टर बेस्ड रिजनल अप्रोच आहे. प्रत्येक भारतामध्ये ना असे 7 क्लस्टर बनवल्या जातील आणि प्रत्येक क्लस्टरमध्ये काही स्पेसिफिक इंडस्ट्री आहे ती चांगली कशी ग्रो करता येईल यावर फोकस केल्या जाणार आहे. त्यामुळे रिजनल स्पेशलायझेशन आहे. हाय व्हॅल्यू प्रोडक्शन आहे, की सध्या आता जास्त डिमांड कशाची आहे? जसं सोलर आहे, किंवा ईव्ही आहे, बॅटरीज आहे ना? त्यासोबत काय तर इनोव्हेशन लेड, जसं आपण बघतो की आता एआय आहे किंवा रोबोटिक्स आहे, राईट? हे खूप जास्त डिमांडिंग आहे. यामध्ये इनोव्हेशन खूप चांगले होत आहेत, राईट? तर अशा सेक्टरवर जास्तीत जास्त भर दिला जाणार. म्हणजे प्रोडक्शन पण वाढेल आणि काय तर ते हाय व्हॅल्यू पण आहे. तर त्याचा पण फायदा होणार आहे. की कंपोनंट्स मध्ये बघा, आताच मी तुम्हाला सांगितलं, की भारतामध्ये 7 रिजनल क्लस्टर्स आहेत ते तयार केल्या जाणार आहे. आणि प्रत्येक क्लस्टर किती 7 पूर्ण नावं दिलेली आहेत. आणि प्रत्येक क्लस्टरमध्ये नेमका तो जो भाग आहे किंवा तो जो ती जी इंडस्ट्री आहे ती कशी जास्तीत जास्त ग्रो होईल यावर फोकस केला जाणार आहे. नेमकं होता काय, की एखाद्या क्लस्टरमध्ये जर सेम इंडस्ट्री जर ग्रो करत आहे, कारण इंडस्ट्री जर म्हटलं तर त्या रिलेटेड मग इतर पण छोटे-छोटे काही बिझनेस आहेत ते रन व्हायला पाहिजे. बरोबर? ते एकमेकांशी कनेक्ट जर झालं तर त्यांचा प्रोडक्शन कॉस्ट कमी करता येईल आणि स्वस्तात किंवा आपण म्हणू की जास्तीत जास्त प्रोडक्शन आहे तो मिळवता येईल, इझिली करता येणार आहे. आणि म्हणून काय तर क्लस्टर बेस्ड अप्रोच आहे तो प्लॅन केलेला आहे. 7 क्लस्टर्स इथं तयार केले जातील. 7ही क्लस्टरची माहिती आणि त्या प्रत्येक सेक्टरमध्ये कोणकोणती इंडस्ट्री ग्रो होणार, ग्रो करायचा विचार आहे ते दिलेलं आहे. नेक्स्ट आहे काय तर सीड फंडिंग. आता यामध्ये बघा की पैशाशिवाय तर होणार नाहीये. बरं, पूर्ण पैसा भारत सरकार टाकणार आहे का?
तर नाहीये. भारत सरकार काही टाकेल, काही प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असेल, काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल, पण इनिशियली आउटले किती ठेवलेला आहे, तर 10,000 करोडचा आहे. नेक्स्ट आहे काय, तर थर्ड मुद्दा आहे काय, तर फोकस ऑन हाय व्हॅल्यू सेक्टर्स. मगाशी सांगितलंय, की आपल्याला फक्त जास्त प्रोडक्शन करून चालणार नाहीये, पण स्वस्तातलं झालं तर तेवढं आपल्याला आउटपुट, तेवढ्या पैशाच्या बाबतीत तेवढा रेव्हेन्यू मिळणार नाही. हाय व्हॅल्यू असायला पाहिजे, ज्याची डिमांड जास्त आहे, त्याची व्हॅल्यू पण जास्त आहे. जसं मी म्हटलं, की सोलर पीव्ही सेल्स आहेत, मॉड्यूल्स आहेत, ईव्ही आहे, बॅटरी आहे, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन इक्विपमेंट आहे, विंड टर्बाईन आहे, रिन्युएबल आहे, इलेक्ट्रॉनिक अँड प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग आहे, स्पेशालिटी केमिकल्स आहे, फार्मास्युटिकल्स आहे. या सेक्टरवर जास्तीत जास्त भर दिला जाणार. आपण हे पण पाहिलं, की टेक्नॉलॉजी आणि R&D वर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल म्हटलं, की मी AI ड्रिव्हन आहे, ऑटोमेशन आहे, रोबोटिक्स आहे, करेक्ट? जास्तीत जास्त R&D वर, स्किल अपग्रेडेशनवर इथं भर दिला जाणार आहे. बरं, एवढ्यानेच होणार नाहीये. आता आपण जसं बघतो, की करंट सिनॅरिओ काय आहे, की अमेरिकेने भारतावर खूप जास्त टॅरिफ लावलेले आहे. त्यामुळे कुठेतरी हा जो मार्केट ॲक्सेस आहे, तो भारताचा कमी होतोय, राइट? मग हे पण तर आपल्याला नीट करावं लागेल. फक्त प्रोडक्शन करून तर चालणार नाहीये. म्हणजे जर माझा कारखाना आहे, मी फक्त तयारच करतोय, काही माल तयार करतोय, एवढ्याने होणार नाहीये. आपल्याला विकावं पण लागणार आहे. बरोबर? विकावं पण लागेल आणि त्यासाठी योग्य ती किंमत आहे, ती पण मिळायला पाहिजे. मग ट्रेड आहे आणि मार्केट ॲक्सेस आहे, त्यावर पण तर फोकस करावा लागणार आहे. यासोबत नक्कीच हे जी आता जो यूएस ट्रेड डील आहे ना, हे खूप मोठा रोल प्ले करणार आहे. पण यासोबत मग इतर देशांसोबतही आपण कसं निगोशिएट करतो, यावर पण तर भर द्यावा लागेल. करेक्ट? ऑल क्लिअर? राइट? आता बघा, की का मॅन्युफॅक्चरिंगच? तुम्हाला जर सांगितलं, की ॲग्रीकल्चर वरून आपण डायरेक्ट काय केलं, तर सर्व्हिस सेक्टरवर डायरेक्ट जंप केलंय. बरोबर? मॅन्युफॅक्चरिंग स्किप केलं. पण खरा जो हाय व्हॅल्यू जे एम्प्लॉयमेंट आहे ना, ते या सेक्टरमध्ये तयार होईल. ॲग्रीकल्चरमध्ये हाय व्हॅल्यू राहणार नाहीये, तिथे एक लिमिटेशन आहे. स्किल्समध्ये आपण बघतो, की तिथं पण काय, तर आता भारताने बरचसं ग्रो केलेलं आहे. मग राहिला कोणता सेक्टर, तर आता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. त्यामुळे इथं जर एम्प्लॉयमेंट जर वाढलं, तर ऑब्व्हियस आहे, की भारताची इकॉनॉमिक ग्रोथ वाढेल. बरोबर? इथून जर हे जर झालं, इकॉनॉमिक ग्रोथ जर वाढली, जास्तीत जास्त प्रोडक्शन आपण जर केलं, हाय व्हॅल्यू प्रोडक्शन जर घेतलं, एक्सपोर्ट पण वाढेल. नक्कीच वाढेल. बरोबर? आणि तिथून काय होणार, तर भारत हा आत्मनिर्भर होऊ शकणार आहे. आपल्याला कमीत कमी इम्पोर्ट करावं लागेल, जास्तीत जास्त आपण एक्सपोर्ट करू शकणार आहोत. त्यामुळे स्ट्रॅटेजिक रेझिलियन्स किंवा आपण म्हणू, की सेल्फ रिलायंट आहे, आत्मनिर्भर आहे, आपण इथून होऊ शकणार आहोत. पण हे एवढी काही सोपं असेल का? प्लॅन केला आणि होणार आहे असातली गोष्ट नाहीये. मेन जो मॅटर करतो तो आहे काय, तर एक्झिक्युशन. की आपण याला खरंच एक्झिक्युशन कसं करतोय. बरं, एक्झिक्युशन करतोय, तर ते एक्झिक्युशन करताना काही चॅलेंजेस सुद्धा येतात. बरोबर, कोणतंही काम करायचं असेल तर काही चॅलेंज, जसं तुम्ही पण अभ्यास करायला लागलेत स्पर्धा परीक्षेची, एमपीएससी युपीएससीची, पण काय लगेच प्लॅन केला आणि सगळं काय होतोय का? नाही होत. काही ना काही अडथळे येतात. तर सेम इथं पण काही चॅलेंजेस आहेत. जसं ऑलरेडी मगाशी आपण डिस्कस केलं, की भारतामध्ये लँड आणि क्लिअरन्सेस आहेत, ते सोपे नाहीयेत. बरं, मेन एकच मुद्दा लक्षात ठेवा. ईज ऑफ डुइंग बिझनेस हा कसा करता येईल, कसं धंदा करणं हा कसा सोपं करता येईल, यावरच फोकस असायला पाहिजे. मग कंपन्यांना जर काही अप्रूव्हल मिळवायचं आहे, तर ते लवकरात लवकर मिळायला पाहिजे. जास्त डोकेदुखी नाही पाहिजे. आणि मेन काय, तर मग हे लँड अँड क्लिअरन्सेस आहे. बरं, माल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी न्यायचा आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक पाहिजे. ते पण आधी तयार करावं लागणार आहे. जर वर्कफोर्स पाहिजे, मॅन पॉवर पाहिजे, तर ते स्किल्ड पाहिजे. असं नाही, की कोणी पण त्याला काम येत नाही आणि त्याला आपण कामावर घेतलं. अरे तोच तरी काय, तर लायबिलिटी होणार. म्हणजे स्किल्ड वर्कफोर्स पण पाहिजे. सोबत पैशाशिवाय तर होणार नाहीये, म्हणजे फायनान्सिंग कन्स्ट्रेंट्स आहेत, ते पण आहेत. जे ऑलरेडी सांगितलं मी, की तुम्हाला रेग्युलेटरी कॉम्प्लेक्सिटी आहे, की अप्रूव्हल मिळणं हे जेवढं सोपी होईल, जसं जनरली आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो, की सिंगल विंडो सिस्टम, राइट? ते काय आहे, की एका ठिकाणी गेलं, की सगळे आपले कामं, सगळे अप्रूव्हल आहे, ते सगळे होतात. बरोबर? त्यामुळे काय होतं, की ईज ऑफ डुइंग बिझनेस आहे, तो वाढतो. त्यामुळे रेग्युलेटरी कॉम्प्लेक्सिटी आहे. ट्रेड अनसर्टेनिटी आहे. बेस्ट एक्झाम्पल आता सुरू आहे, की भारत आणि अमेरिकेमध्ये जे प्रॉब्लेम सुरू आहेत आणि त्यासोबत काय, तर एन्व्हायर्नमेंट कंप्लायन्सेस. बऱ्याचदा आपण बघतो, की काही ठिकाणी शी रिलेटेड जर असेल, तर लगेच काय, तर अप्रूव्हल आहे तो मिळत नाही. जसं मी माझ्याच गावाचं तुम्हाला एक्झाम्पल देतोय, की माझ्या गावामध्ये हा असा मेन रोड आहे, नॅशनल हायवे आहे. माझं गाव जर इथं आहे आणि इथं काय, तर एक असा फाटा जातो 10 किलोमीटरचा. पण या भागामध्ये काय, तर पूर्ण जंगलचा भाग आहे हा. आता गव्हर्नमेंटने काय केलं, की जो जंगलाचा भाग नाहीये, समजा की हा एवढा भाग किंवा एवढा भाग. ह्या एवढ्या भागामध्ये ना चांगले रोड बनवून घेतलेत. पण मधला जो पॅच होता थोडा 5-6 किलोमीटरचा, तो बरेच दिवस तसाच होता. का? कारण जंगलाचा भाग आहे, त्यामुळे लवकर अप्रूव्हल मिळत नाही. करेक्ट?
मग अशा वेळेस काय होणार, की कुठेतरी जर असाच जर काही भाग असेल, तर एन्व्हायर्नमेंट कंप्लायन्सेस करणे ते पण थोडेसे कठीण जातात. आले लक्षात मुद्दा? राइट? तर हे सर्व चॅलेंजेस आहेत. पण आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, की आपल्याला कन्क्लूड काय करता येईल शेवटी? बघा, हा जर मिशन जर सक्सेस जर झाला आणि सक्सेस होण्यासाठी ऑब्व्हियस आहे, की एक्झिक्युशन इम्पोर्टंट आहे. तर आपण या मागच्या काही दशकामध्ये ना मोस्ट सिग्निफिकंट इंडस्ट्रियल पॉलिसी पुश आहे याला आपल्याला नक्कीच म्हणता येईल. बरंच काही चेंजेस आहेत ते होऊ शकतात. पण विषय तोच येतो, की एक्झिक्युशनचा. एक्झिक्युशन आपण किती चांगला करतोय. जेवढं चांगलं एक्झिक्युशन करणार ऑब्व्हियस आहे, की तेवढे जॉब्स क्रिएट होतील. जास्तीत जास्त आपली एक्सपोर्ट आहे तो आपण वाढवू शकतो. इम्पोर्टवर जर डिपेंडन्सी आहे ते आपण कमी करू शकतो आणि आपली जी इकॉनॉमी आहे ते सेल्फ रिलायंट होऊ शकते. आय होप की हा तुम्हाला मुद्दा क्लिअर झाला असेल. सो एक्झामच्या दृष्टीने नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन हा फार इम्पॉर्टंट आहे. नक्की चांगलं करून ठेवा. येस, चला माझा नंबर इथं मी शेअर करतोय 8793382448. टेलिग्राम चॅनल मी ऑलरेडी सांगितलं इथे दिलेला आहे. सोबत Instagramला सुद्धा माझा अकाउंट आहे. तिथं पण मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो. त्यासाठी हेमराज चामोर्शीकर हे सर्च करा Instagramला. तिथं माझा अकाउंट मिळेल. बरोबर? आणि कोणतीही बॅच जरी जॉइन करायची असेल, तर माझ्या नंबरला मेसेज करा. मी तुम्हाला बॅचची सर्व माहिती, आफ्टर डिस्काउंट किती फीज असणार, ते सर्व माहिती सांगणार. मग राज्यसेवा असेल किंवा यू-पी-एस-सी ठीक आहे. त्यासोबत कंबाईनची सुद्धा बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. कोणकोणत्या बॅचेस आहेत बघा. हां, ही फाईल मी लगेच तुम्हाला नोट्स म्हणून आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्यावर शेअर करतोय. माझा नंबर इथे दिलेला आहे मी. त्या नंबरवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला. WhatsAppला सुद्धा सेम नंबर आहे. WhatsAppला मेसेज केलं तरी पण चालेल किंवा मग Google फॉर्म भरून सुद्धा तुम्हाला माहिती आहे ती मिळवता येईल. बॅचेस कोणत्या आहेत बघा आपल्याकडे. यशोदय बॅच आहे एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीसाठी ज्यामध्ये आपण बेसिक पासून कव्हर करू. म्हणजेच काय तर एन-सी-आर-टी पासून कव्हर करणार आहोत. फर्स्ट ऑर मेंटरशिप इथं राहणार आणि 18 बुक सुद्धा इथं तुम्हाला मिळतील. सर्व बॅचेसवर भरपूर डिस्काउंट आणि ई-एम-आय फॅसिलिटी म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला हे फीज आहे ती भरता येईल. सोबत आपल्या सर्व बॅचेस लक्षात ठेवा लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. अनलिमिटेड रेकॉर्डेड म्हणजेच काय? तुम्हाला ते रेकॉर्डेड सेशन्स त्यामध्ये कोणतीही मर्यादा नाहीये, की तुम्ही 2 वेळा किंवा 3 वेळा किंवा 4 वेळाच पाहायला पाहिजे. तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळेस ते पहा. करेक्ट? नंबर आहे त्या नंबरवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचे. राइट? पण या बॅचमध्ये लक्षात ठेवा, की आता आपण एक गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केले. तुम्हाला या प्रोग्रामला जर एनरोल जर केलं, तर आम्ही गॅरंटी घ्यायला तयार आहोत, की तुमचं सिलेक्शन होईल. अदरवाईज तुम्हाला 100% रिफंड होणार. आणि जर सिलेक्शन झालं, तर काय आहे? तर 1,00,000चं कॅश प्राइज आहे. पण मला वाटते, की ह्या गोष्टी फार सेकंडरी आहेत. आपल्यासाठी, तुमच्यासाठी मेन आहे पोस्ट आणि आमच्यासाठी आहे काय तर रिझल्ट. म्हणजे तुमची जी पोस्ट आहे तेच आमच्यासाठी रिझल्ट आहे. आणि याचा अर्थ काय, की तुमचा जो एम आहे, तुमचा जो गोल आहे, तोच आमचा पण आहे. तुमचं सिलेक्शन होणे हेच तर आमचं गोल आहे. आणि म्हणूनच आम्ही हा प्रोग्राम सुरू केलाय. कारण आम्हाला खात्री आहे आम्ही जे देतोय ते. पण खरंच विद्यार्थी अभ्यास करतात का? मग याला कसं ट्रॅक करता येईल? विद्यार्थ्यांचे कसे डाउट्स क्लिअर करता येईल? जिथं कधी कुठं डाउट येतोय ते कसं आपल्याला क्लिअर करता येईल? तर त्यासाठी म्हणून आपण स्पेशल मेंटॉरशिप प्रोग्राम आहे आणि वीकली रिपोर्ट्स या व्यतिरिक्त अजून बरेचसे फीचर्स आहेत हे आपण इथं मेन्शन केले. तुमची रोज ऑनलाईन मीटिंग होणार तुमच्या मेंटॉर सोबत. ते तुम्हाला गाईड करतील. तुमचे काही डाउट्स आहेत ते विचारता येईल. तुम्हाला जर रिपोर्ट जर मिळालेत, तर तुम्हाला सहज नक्की माहीत करून घेता येईल, की तुम्ही कुठं आहात? कुठं काय चेंजेस करण्याची गरज आहे, आहे ना? पण त्यासाठी आपल्याला माहीत तर व्हायला पाहिजे, की आपण कुठं चुकतोय म्हणून. ऑल क्लिअर? सोबत क्रॅश कोर्स सुद्धा आहे मेनसाठी आपल्याकडे. यामध्ये लक्षात ठेवा, की 2025 ची जी एक्झाम ज्यांनी क्लिअर केली त्यांसाठी तर बेस्ट आहे. पण जरी तुम्ही 2026 जरी टार्गेट असेल, तरी पण हे बेस्ट आहे. मी बेस्ट का म्हणतोय? कारण या पिरियडमध्ये तुमचा मेनचा जो अभ्यास होईल, तो नंतर प्रिलिमच्या नंतर होत नाही तेवढा. खरी जी वेळ आहे मेन्सची अभ्यास करायची ती हीच वेळ आहे. त्यामुळे लवकरात लवकर विचार करा. बरं जर तुमचा राज्यसेवा टार्गेट नाहीये, ग्रुप बी, ग्रुप बी आहे, तर ग्रुप सी आहे, तर प्री आणि मेन्स ते पण तुम्हाला बॅच आहे ती जॉइन करता येईल. त्या बॅचचे वैशिष्ट्य स्क्रीनवर दिसते. या व्यतिरिक्त सांगतोय मी तुम्हाला, की वेळोवेळी तुम्हाला या बॅचेसमध्ये अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आहे ते पण मिळेल. युनिट टेस्ट, मॉक टेस्ट आहेत ते पण होणार आहेत. येस, ऑल क्लिअर? चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक यू व्हेरी मच.